श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका. कमेंट बॉक्स मध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. आज तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडेल. तुम्ही जे काम करता त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि उन्नती प्राप्त होईल. भक्तांनो, सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो. अपेक्षा मामांपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील, संकटात असाल तर मामा सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त मामांना आतुरतेने साथ घाला. मामा प्रत्येक वेळेस म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त मुखामध्ये माझे नाम घेत राहा. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळू मामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे. मामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही. म्हणून मामा म्हणतात, दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. हिशोब हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, कैलासात मी आहे, गरुडावर मी आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही. प्रत्येकाचे मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात परब्रह्म जरी तुमच्या समोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते. परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी
इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने, अपारंपार भक्तीने, ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मामा सांगतात, कर्म चांगले करा, या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीत. सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचा. कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मणी. कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा. पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. हे कोरोनानं दाखवून दिलं. म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ, गुरुचरित्र, अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील. जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील, हे मात्र नक्की आहे. मामा सांगतात, अरे बाळा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. बाळू मामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही, या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहित आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो.
सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मामांना सांगावंसं वाटतं, जन्म दिला मामा आम्हासी तू, जन्म दिला मामा आम्हासी तू, तूच दिला आधार, सर्व काही दिले तून, सर्व काही दिले तून, तरीही मागतो तुझ पासी, तरीही मागतो तुझ पासी. मित्रांनो, मामांकडे काहीच मागू नका. बाळू मामा हे ब्रह्मांड नायक आहेत. चराचरात व्यापून आहेत. त्यांना सगळं काही माहीत आहे. तुम्ही जे चांगलं वाईट काम करता ते त्यांना माहीत असतं. तुमच्या मनामध्ये काय विचार चालू आहे तो सुद्धा मामांना माहीत आहे. म्हणून तुम्ही मामांकडे काहीच मागू नका. फक्त तुम्ही मामांकडे एकच मागा की बाळू मामा सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांनंतर मला सुखी ठेवा. अशीच प्रार्थना तुम्हाला मामांकडे करायची आहे आणि दररोज त्यांच्या नामस्मरणात राहून त्यांची दररोज साधी सेवा करायची आहे. आणि एवढं खूप मोठं आणि सुंदर आयुष्य या परमपिता परमात्म्याने आपल्याला बहाल केला आहे. त्यामुळे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा म्हणून त्या परमपिता परमात्म्याचे दररोज सकाळी आभार माना. त्याच्याकडे काहीच मागू नका. तो सर्व काही नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला देणार आहे. मामा म्हणतात, कर्माचे फळ हे एक ना एक दिवस मिळतच असते. मग तुमचे ते कर्म चांगले असतील तर तुम्हाला त्या कर्माचे फळ चांगलेच मिळेल, आणि जर का तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळेल. म्हणून बाळा, चांगले कर्म करत राहा. माझ्यावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस तुला त्या तुझ्या चांगल्या कर्माचे चांगले फळ हे निश्चित मिळणार आहे. फक्त संयम ठेवण्याची जास्त गरज आहे आणि त्याचबरोबर माझ्यावर विश्वास सुद्धा ठेवावा लागेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे बाळा, तू निसर्गाची शक्ती आहेस. तू साधी सोपी गोष्ट नाहीस. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझे माझे जे कनेक्शन आहे, तुझे माझे जे नाते आहे ते एकदम खास आहे. तू या भयानक शक्तीला अजून ओळखले नाहीस. जर तुझ्या मनामध्ये कोणती गोष्ट आली तर तुम्ही ते काहीही करून करू शकता तुमच्यासाठी, कारण तुम्ही ब्रह्मांडाचे बाळ आहात आणि हे ब्रह्मांड नायक बाळू मामा तुमच्यावर प्रेम करतात. मामा म्हणतात, तुला कुठलंही काम करणं अशक्य असं नाही बाळा. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. मी तुला खूप मोठी शक्ती बहाल केली आहे. त्या शक्तीचा वापर करून, माझे नामस्मरण करून तू कुठल्याही मोठ्या तीव्र संकटावर मात करू शकतोस. योग्य वेळ आल्यानंतर धीर धरून अगदी मजबूतपणे तू नियतीला सुद्धा गुडघे टेकायला लावतोस. परंतु यामध्ये एकच गोष्ट आहे,
ती म्हणजे तुला प्रयत्न करणे सोडायचे नाही आणि हार मानायची नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही चांगलं घडतं. योग्य वेळ आल्यानंतर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे योग्य वेळेचा. आयुष्यामध्ये तुम्ही योग्य वेळेची वाट पहा. तुम्हाला कोणी उलटसुलट बोलले तर त्याच्या नादी तुम्ही लागू नका. फक्त तुम्ही तुमचं सर्व काही मामांवर सोपवा. ते नक्कीच त्यांना शासन करतील, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. तर ही कथा नीट लक्षपूर्वक ऐका, म्हणजेच तुम्हाला समजेल की आयुष्यामध्ये चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं. तर मित्रांनो, एक वृद्ध व्यक्ती होता. तो व्यक्ती बाळूमामांचा कट्टर भक्त होता. त्याच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही विघ्न आले, तरी त्याचं मन, त्याचा विश्वास डगमगत नव्हता. तो आणखीन जास्तच मामांची सेवा करीत होता. तो मामांना म्हणत होता, बाळू मामा, तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, माझ्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आणा, संकट आणा, परंतु मी या परीक्षेमध्ये मात्र अपयशी होणार नाही. मी एक दिवस या परीक्षेमध्ये यशस्वी होतो. परंतु त्याच्या आयुष्यातील संकट काही कमी होत नव्हते. जेवढे संकट वाढत होते तेवढीच सेवा सुद्धा कटाक्षाने वाढत होती. शेवटी एके दिवशी त्या वृद्ध व्यक्तीने मामांना विचारले, बाळू मामा, मी अगदी प्रामाणिकपणे कार्य करतो. दररोज तुमची मनोभावे अंतःकरणातून श्रद्धेने मी साधी सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना चांगलं करतो, प्रामाणिकपणे करतो, गोरगरिबांना मदत करतो, अनाथांचा हात धरतो. तरीही शेवटी माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट का, एवढे विघ्न का? मी कुठं चुकत आहे परमेश्वरा? माझं काय चुकलं आहे परमेश्वरा? मला पदरात घ्या, मला क्षमा करा, असं त्या वृद्ध व्यक्तीने मामांना म्हटले. तेव्हा बाळूमामा त्या व्यक्तीला म्हणाले, अरे बाळा, तू निराश होऊ नकोस, कारण चांगलीच व्यक्ती माणसांना आवडतात आणि तीच चांगली व्यक्ती देवांना सुद्धा आवडतात. म्हणून देव अशा भक्तांची परीक्षा घेतो आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या मनाच्या पलीकडे, त्याच्या नशिबाच्या पलीकडे परमेश्वर त्याला सर्व काही देत असतो. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की चांगली व्यक्ती माणसाला आवडते आणि चांगलीच व्यक्ती देवाला सुद्धा आवडते. त्याच्या चांगल्या कर्माचं, त्याच्या चांगल्या वागणुकीचं फळ देण्यासाठी देव त्याची परीक्षा घेत असतो. म्हणून हार मानू नका, मामांची सेवा करा. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून मामांवरचा विश्वास हा डगमगू देऊ नका. बाळूमामा भक्तांची परीक्षा घेत असतात. एकदा का तुम्ही या परीक्षेमध्ये पास झालात की तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा नव्हत्या त्या इच्छेपेक्षाही पलीकडे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच मामांकडे मागायला सुद्धा तुमच्याकडे काही उरणार नाही, इतकं सर्व काही तुम्हाला मिळेल. फक्त विश्वास ठेवा. मित्रांनो, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये असा कुठलाही मनुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीत, संकट नाहीत, असा कुठलाच व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखादुःखाचं चक्र हे फिरतच असतं. मामा म्हणतात, अरे बाळा, पृथ्वीवर तुला स्वर्गाचे सुख मिळण्याचे आव्हान मी आज करत आहे. अरे बाळा, तू जी चिंता करत आहेस ती चिंता थांबव, तुझा त्रास मागे टाक आणि एकदा डोळे बंद करून माझे नामस्मरण कर आणि माझ्याकडे ये. मला हाक मार. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्यासाठीच आलो आहे. मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. माझा हात धर, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या नामस्मरणात राहा आणि विश्वासाने पुढे जात राहा. मी तुला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवीन. त्या ठिकाणी तू तुझ्या बऱ्याच काही इच्छा साध्य करू शकतोस. जे योग्य कर्म करतात त्यांच्याकडेच चांगल्या गोष्टी येतील. माझ्या मुला, तू फक्त विश्वासाला धरून राहा आणि माझ्याकडे प्रार्थना कर, तुला सर्व काही मिळणार आहे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही
पळत्याच्या मागे लागू नका, पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका, आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही, आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव,
या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळू मामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळू मामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो, म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले, तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो,
माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, मनासारखे कोणालाही जगता येत नसते, परंतु परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म असते. मनातील चांगल्या विचारामुळे मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि ते विचार, त्या सर्व चांगल्या इच्छा आपल्याला समाधान देत असतात. अध्यात्म हे एक असे शास्त्र आहे की आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते आणि वाईट मार्गापासून रोखवते. आयुष्यात प्रत्येक माणसालाच कसली तरी काळजी असते, कसली तरी चिंता असते, परंतु या चिंतामुक्त जीवनातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे नामजप आहे. म्हणून आपल्याला नामामध्ये राहायचं आहे, मामांच्या नामस्मरणात राहायचं आहे, मामांचं नामस्मरण करायचं आहे. मित्रांनो, नीट लक्षपूर्वक ऐका. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो, परंतु नाव नसते. पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते, परंतु श्वास नसतो. मित्रांनो, नाव आणि श्वास यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे. ज्या भगवंताने तुम्हाला हे आयुष्य बहाल केले आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करत राहा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, प्रत्येक माणसात हा देव आहे रे. प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे. मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणसामध्ये देव आहे, तर आपण मंदिरात का जातो? याचे खूप सुंदर उत्तर आहे. मित्रांनो, वारा तर उन्हातही वाहतो, परंतु त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. त्याचप्रमाणे देव सुद्धा हृदयातच असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. मामा सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्या वेळेचा वापर करावा. कारण मित्रांनो, माणूस हा कर्मापेक्षा जास्त विचाराने थकतो. विचाराने माणूस हा खचत असतो आणि प्रगतीच्या दिशेने गेल्यानंतर माणूस हा प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. मित्रांनो, अगदी अंतःकरणातून परमेश्वराची सेवा करा. कारण माणूस हा माणसाचे रूह शरीर, बाहेरील शरीर पाहत असतो, परंतु परमेश्वर हा माणसाचे हृदय पाहत असतो. त्यामुळे अंतःकरणातून तुम्ही कोणतीही सेवा करा. मामा सांगतात, अरे बाळा, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या सर्व गोष्टी बदलून त्या सर्व गोष्टी आणखीन चांगल्या बनवा. तुम्ही या जीवनातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जाल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. तर या कथेचा शेवट तुम्ही नक्की ऐका, म्हणजेच जीवन म्हणजे काय असतं हे तुम्हाला नक्कीच पटेल. मित्रांनो, एके वेळी काय झालं, शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे नदीमध्ये स्नान करीत होते. त्यावेळी एक विंचू नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्यांना दिसला. त्यांनी पटकन त्या विंचवाला ओंजळीत घेतले आणि विंचू नदीबाहेर टाकण्यासाठी ते निघाले. विंचू ओंजळीत घेतल्याबरोबर त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला आणि त्या क्षणी तो विंचू एकनाथ महाराजांच्या हातातून खाली पडला. परत पाण्यामध्ये पडला असता एकनाथ महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला ओंजळीत उचलले. पुन्हा त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला. तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि शेवटी त्या विंचवाचा जीव वाचवला. तोपर्यंत त्यांच्या हाताला वेदना व्हायला लागल्या होत्या. हे सर्व कृत्य नदीच्या कडेला बसून एक माणूस बघत होता. त्या व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की तो विंचू तुम्हाला डंक मारणारच होता, हे तुम्हाला माहीत असून सुद्धा त्या विंचवाने तुम्हाला 2 वेळा डंक मारला, तरीही तुम्ही अखेर शेवटी त्या विंचवाला का वाचवले? उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होते. त्यावर एकनाथ महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिले, डंक मारणे हे त्याचे काम होते आणि त्याला वाचवणे हे माझे कर्तव्य होते. त्यामुळे त्याने त्याचे काम केले आणि मी माझे काम केले. असे वागतात ते म्हणजे खरे संत. विंचू चावणार आहे हे माहीत असून सुद्धा महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि त्याचा जीव वाचवला. मित्रांनो, त्याचप्रमाणे
समाजामध्ये सुद्धा असे काही इंचू आहेत जे सज्जनांचा आणि साधकांचा अपमान करतात, कुचेष्टा करतात, निंदा करतात. तरीही आपण त्यांचा राग न मानता आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या मार्गानेच, प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला अपमान हा गिळता आला पाहिजे, अपमान हा पचवता आला पाहिजे. जर तुम्ही अशा प्रकारच्या समाजातील वाईट विंचवांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर नक्कीच सद्गुरूंची कृपा होईल. आणि हीच आपल्या सद्गुरूंची सेवा आहे असे म्हणायला सुद्धा हरकत नाही. ही सर्वात मोठी प्रचंड शक्तिशाली सेवा आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे. हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा,
चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. हेच तुम्हाला सद्गुरू चरणी मागायचं आहे. मित्रांनो, बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.